आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजानन काळे आहेत. काळेजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण काही वेळापूर्वी पत्रकार परिषद नेमकी घेत आहे, कशा संदर्भात घेतात? नाही, मुळात 25 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक आयुष सिंग नावाचा एक 8वीचा विद्यार्थी घणसोलीतल्या शाळेतला, ज्याला महानगरपालिकेने इमॅजिका पार्क इथे सहलीला नेलं आणि ज्याचा सहलीमध्ये मृत्यू झाला. या मृत्यू मुळातच महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे असा आम्ही थेट आरोप केलेला आहे आणि त्याची चौकशी लावावी. याच्यात जो दोषी आहेत ते शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपायुक्त यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. गंमत अशी आहे की या विषयानंतर सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासन यांना जाग आलेली नाही आहे. चौकशी समितीचा नुसतं फार्स आहे. कुठल्याही पद्धतीने चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन केलं पाहिजे, किमान 14 दिवसांचं सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे. पण अशी कुठलीही कृती आयुक्तांकडून होताना दिसत नाही. 2017चा राज्य शासनाचा शालेय सहली दरम्यानचा शासन निर्णय ज्यात थेट सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक 4च घटक असतील तर त्या ठिकाणी शैक्षणिक सहल नेली पाहिजे. कारण 2016ला पुण्यात अशी घटना घडली आणि 13 मुलाचा मृत्यू झाला होता, शालेय मुलांना. त्यानंतर 2017ला शासनाने हा निर्णय का घेतला? पण या संपूर्ण निर्णयाला, नियमांना बगल देऊन, फाटा फोडून ही सहल एका ॲडव्हेंचर पार्कला नेण्यात आली, परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि त्या संपूर्ण उन्हाचा तडाखा, झालेल्या राईड, मुलांना देण्यात न आलेलं जेवण, या सगळ्या परिस्थितीमुळे हा मृत्यू झालेला आहे. याला जबाबदार लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. शिवाय आज मी जी पत्रकार परिषद घेणार त्यातही गोष्ट आम्ही नमूद करणार आहोत. माहितीच्या अधिकारात जी माहिती आमच्याकडे आलेली आहे, कुठल्याही पद्धतीने टेंडर प्रक्रिया या 4.25 कोटी रुपये खर्च करण्यासाठी महानगरपालिकेने राबवलेली नाही. उलट 2016चा उद्योग विभागाचा शासन निर्णय सांगण्यात आला आणि एकल स्रोत पद्धत. काय ही एकल स्रोत पद्धत आहे? एकल स्रोत पद्धत सांगते की ती गोष्ट फक्त त्याच खरेदीदाराकडे असेल तरच तुम्ही एकल स्रोत पद्धत लागू करू शकता. काय इमॅजिका पार्कसारखं पार्क, थीम पार्क, ॲडव्हेंचर पार्क महाराष्ट्रात नाही आहे? वेट एन्जॉय काय आहे? ॲसल वर्ल्ड काय आहे? म्हणजे पद्धतशीरपणे भ्रष्टाचार करण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी एकल स्रोत पद्धतीच्या नावाखाली फक्त ही शैक्षणिक सहल काढण्यात आली आणि ज्याच्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. काय वाटतं आपल्याला, पालिका व इमेजिक यांचे काय साटेलोटे आहेत का? 100%. हे साटेलोट. मी 1,180 रुपये तुम्ही दाखवताय प्रति विद्यार्थी आणि त्या संपूर्ण 10 दिवसात आपण सहल काढणार आहात, सोमवारपासून ते पुढच्या सोमवारपर्यंत. त्याच्यामध्ये 2 मंगळवार येत आहेत आणि मंगळवारी स्वतः 999 रुपये इमॅजिका पार्कचे आणि तुम्ही 1,180 रुपये दाखवताय. महानगरपालिका 18-18, 20-20 हजार विद्यार्थ्यांना घेऊन जाते, तर याच्यापेक्षा किंमत कमी होऊ शकली नसती. शुद्ध फसवणूक आहे टॅक्सपेअरची, नवी मुंबईकरांची, आणि पैसे खाण्याचं, आणि याच्यात भ्रष्टाचार आहे. जी काय माहिती समोर आलेली आहे त्या पद्धतीने हेच दिसते. आणि दुर्दैव या संपूर्ण प्रस्तावावर आयुक्तांनी सही केलेली. हा चौकशीचा फार्स आहे. माझं म्हणणं आहे की आता राज्य सरकारने, शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षण संचालक यांच्या माध्यमातून समिती बसवावी आणि याची चौकशी करावी. म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी काय ते स्पष्ट होईल. मनसे या विरोधात आंदोलन वगैरे काही करणार आहे का? कारण की मनसेने याआधी देखील आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही कारणास्तव माघार घेतली. पुन्हा मनसे आक्रमक होणार आहे का? आम्ही त्या दिवशी माघार घेतली नाही. मुळात आयुक्तांची तब्येत बरी नव्हती, तरी 2 तास आम्ही त्यांना कोंडूनच ठेवला होता आतमध्ये. ते कॅबिनच्या बाहेर पडू शकले नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की चौकशी समितीतून आम्ही सत्य जे असेल त्याच्यावर कारवाई करू. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत आम्ही शांत आहोत. त्याच्यामध्ये ही माहिती आली जी मुळातच महापालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीनेच टेंडर प्रक्रिया राबवून केलेली आहे. त्यामुळे ही माहिती नवी मुंबईकरांना देण्यासाठी आता आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. जर समितीत कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर आयुक्तांची बदली करा राज्य शासनाने. या मागणीसाठी नवी मुंबई मनसे तीव्र आंदोलन करेल. खरं तर आपल्याकडे 2 आमदार आणि 1 वनमंत्री देखील आहेत. आपण वनमंत्र्यांसोबत किंवा आमदारांसोबत काही चर्चा करणार आहे का, किंवा त्यांना निवेदन देणार आहात का? माझं दोघांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिवेशन आहे त्यामुळे सगळे
बिझी आहेत. पण मला दुर्दैव आहे की दोन्ही आयुक्त आणि सन्माननीय मंत्री महोदय दोन्ही आमदार आणि सन्माननीय मंत्री आपल्याला ही घटना माहिती आहे ना. आम्ही बोलायची काय गरज आहे. नवी मुंबईत एका मुलाचा मृत्यू होतोय आणि दोन्ही आमदार काहीच बोलत नाही. जे नको त्यावेळी इथून कोलांट्या उड्या मारतात या पक्षातून त्या पक्षात नवी मुंबईच्या विकासासाठी असं म्हणतात जाताना, जे इथून इच्छुक होते पडले, त्यांना ही गोष्ट दिसत नाही. म्हणजे प्रशासनाची संवेदनशीलता संपली आहे, तशी इथले जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांची पण संवेदनशीलता संपली की आपण याच्यावर बोलत नाही आहेत. सगळ्यांनी बोलायला हवं या विषयावर, तरच आयुक्तांवरती दबाव येईल. नाहीतर या घटना आणखी घडत राहतील आणि फक्त याच्याकडे पाहणं, याच्या पलीकडे आपल्या हातात काही लागणार नाही. खरं तर मंत्री नितेश राणे असं म्हणतात आहे की गंगाजलच्या पाण्यामुळे कोणाला तरी त्रास होत आहे, मात्र संध्याकाळच्या 7:30च्या पाण्यामुळे कोणाला त्रास होत नाही का? नाही, मला नितेशजी अजून मला वाटतं राजकारणात खूप नवीन आहेत, नव हिंदू आहेत ते सगळे, आत्ता हिंदू झालेत ते. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्म एक कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्ववादी या घरात झालेला आहे. त्यामुळे राजसाहेबांना हिंदुत्व शिकवायला नितेश राणेंची आम्हाला गरज नाही आहे. भोंग्यांच्या वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आंदोलन केलं, आमच्यावर केसेस आहे, आमच्यावरती सन्माननीय राजसाहेबांवर 100च्या वर केसेस आहे. ज्यावेळी त्या आझाद मैदानला जो नंगानाच झाला होता, आमच्या पोलीस भगिनींवरती हात टाकण्यात आला होता, त्यावेळी तुमच्या भारतीय जनता पक्षाने मोर्चा नाही काढला, सन्माननीय राजसाहेबांनी मोर्चा काढला होता. ज्यावेळी दहीहंडी, राजसाहेबांना हिंदुत्व शिकवायला नितेश राणेंची आम्हाला गरज नाही आहे. भोंग्यांच्या वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आंदोलन केलं, आमच्यावर केसेस आहे, आमच्यावरती सन्माननीय राजसाहेबांवर 100च्या वर केसेस आहे. ज्यावेळी त्या आझाद मैदानला जो नंगानाच झाला होता, आमच्या पोलीस भगिनींवरती हात टाकण्यात आला होता, त्यावेळी तुमच्या भारतीय जनता पक्षाने मोर्चा नाही काढला, सन्माननीय राजसाहेबांनी मोर्चा काढला होता. ज्यावेळी दहीहंडी एवढेच थर लावून करा म्हणून झालं होतं, त्यावेळी बीजेपीचे सगळे बिळात होते. त्यावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणाले, हायकोर्टाचा निर्णय बाजूला, तुम्ही बिंदास दहीहंडी साजरी करा, मी बघतो काय ते कोण हिंदुस्थानांच्या मध्ये येतो. त्यामुळे ही पार्श्वभूमी आहे. नितेश राणेंनी बोलताना ह्या गोष्टींचा विचार करावा. आपण नवीन हिंदू झालेला आहात, त्यामुळे ही बडबड करण्यापेक्षा सन्माननीय राजसाहेबांचा इतिहास माहीत करून मगच बोलावं, एवढी विनंती आहे त्यांना. खरं तर हे होते गजानन काळे. नितेश राणेंनी बोलताना विचार करावा अशी जी प्रतिक्रिया आहे ती मनसे नेते गजानन काळे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.